मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे, आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. गेले वाटतं. आता ही कवा येते काय ना बाहेर. मुर्दा याचा मुर्दा बसवला. मुर्दा काय करू राहिला असा. हे मला ये म्हणतो. हे बट्टारा डोळ्या येणार ना आता. याचा ना थांब आता जाऊनच गळा आवळू का याचा. हां मुसड तोंड्या. शी किती घाणेरडा बघतोय. ती टॉवेल भाऊट काय माहिती हा माणूस. चंपा गेली काय माहिती. चंपा कुठं गेली काय माहिती ही. जाऊ दे. आँखियों की झरोखों से मैंने देखा जो सावरे, तुम दूर नजर आए, दूर नजर आए. काय सारखं सारखं काय असं बघतो. काजल हट हट. काजल काय ग. इकडे इकडे ऐक ना. तो भाडुत्री ठेवला आपण माहिती ना तुला. माहिती मला. बघ कसं बघता येते घाण. अशी उभी राहतो माझ्यात. अशी उभी राहतो. अगं इकडे नको. अगं तुला मान करतोय तो. मला मान थोडी ना करतोय. मला थोडी करतोय तो. अगं तू सगळ्यांना तसंच करतोय. असं काय करतोय तो. ते बघ कसं करतोय. बघतो मुसंडा कसं करतो. अशी मान आलो ये म्हणतोय. लात घालू का त्याच्या. मी काय बोलते संध्याकाळी आहे ना माझा नवरा लग्न मी त्याला विचारणार आहे. संध्याकाळी काय तू संध्याकाळी सांगशील. मी आता आल्यावर सांगणार आहे. तुला माहितीये का मी कसा पाहतोय. तुला माहितीये का मी काल पण आहे ना इथे झाडू मारत होती ना तेव्हा पण असंच काहीतरी तो करत होता. माहितीये का. मी म्हणतो तुला रात्री सांगेल पण मला तर जेवण करायला उशीर झाला ह्याचाच विचार करत होते. तेव्हा पाणी आणत होती ना तेव्हा तो असंच पाहत होता काल. हा ना. आता पण कपडे वाळत घालायला गेली ना तिथं ते टॉयल वाळले की नाही बघू म्हटलं तर ते असं कसं तर करून असं करतो मला. असं कर. मला पण आहे बा असा. बघ ना कसं निहाळतोय. बघ असं करत होतं. ते बघ काय. मी काय म्हणते त्याच्या मुंडका तिकडे घालवायचं का. ह्याच्याशी काही बिमारी नाहीये ना मानबिन हलवायची. ते बघ नाही काजल. नाही मी आज आहे ना हे आलेत ना मी त्यांना आज सांगणार आहे. थांब काय करायचं ते समजलं ना. आज याला सोडणार नाही मी. तू पण तुझा नवरा आला ना की तू पण त्याला बोल. आलं म्हणजे बोलणारच आहे. सांगणारच आहे. याचा बेतच पाहिला होते. आणि नुसतं बघावता इथंच बसलेला असतो. नाही तर चलते का त्याच्याकडे. चल. नाही नको. आपण दोघी जणी आहे ना. तू चल ना. दोघी जणी बायका आपण तो परत कशाला कसं आणलं त्याला इथे. आले कुठे गेली. कोण इकडे. कोण. तूच. मीच. मी कशाला इकडे ना. हा कुठे. आओ आम्ही घरमालक बोलतोय. या बसा. हे काय चालू आहे. हाय ना खोटं बोलतोय तुम्ही. चल ग आपण नवऱ्याला घेऊन येऊ. तू चल. नको तू बसा बोलतो. तू चल ना ग बाई. चल ना आपण नवऱ्याला घेऊन येऊ. सोड. नाही तर चलते का त्याच्याकडं. नको ग. अगं माझं ऐक ना. आपले नवरे आले ना की आपण त्यांना घेऊन जाऊ त्याच्याकडे आणि काय ते एकदा सोक्ष मोक्ष करू. हे 3-4 दिवस झाले तो असाच. ते बघ
ते असंच करतोय. हे बघ मला ना आता जा खूप तू, भीती वाटते. मी वाट बघते तू पण वाट बघ, आले का लगेच जाऊ. हा ठीक आहे. बरं तुम्हाला हाक मारा अगोदर. अगं हो ना. आणि एकटे जाऊ नको नाही. सांगते. हा नालायक माणूस आहे एक नंबर. चंपे हा पाणी पिद्या. ए आवदासी तुला काय तो फुटलं काय दिसलं? ऐका ना, हे घ्या पाणी, हे घ्या पाणी. मला ना एक सांगायचं आहे. काय तर भाडोत्री काय ठेवलंय आपण, मला सांगा बघू. काय केलं आपल्याला ते पाडू पैसे देतोय ना. अहो पण तो सारखा नाही का काय कोणला मला करत असतो सारखा सारखा. तू मोठी देखणी पडली एवढी. अहो ऐका ना, माझ्या तू विश्वास ठेवा. अहो खरंच तो चांगला नाही, तर पापी नजरेचा आहे तो, मला असं म्हणायचंय तुम्हाला. हा तुझ्या मनात पाप आला तुझ्या मनात पाप. तो नाही बिचारा पापी. अहो अरे तुला खोल पाहणार आहे गे. मला माहिती आता काय आहे ते. बरं मॅच कसं पाहिलं मला माहिती. हे बघा, ते भजन लावू नका, समजलं ना. मी जे काय सांगते पहिले ते ऐका. आणि मी तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना, की तुम्ही त्या काजल बहिणीला पण विचारू शकता काय ते. काय हा? काजल सारखं सारखं ते डोळे वटारून म्हशीसारखे डोळे त्याच्यासारखं बघत असतं ते माझ्याकडं. पाहते तू काय नाही पाहती. पाहते म्हणजे मला बाहेर काम झाडू कटका करायचा असतो, मला भांडे घासायचे असतात, कपडे वाळत घालते, तेव्हा ते बघत सारखं माझ्याकडे. हा अरे जीणं मुश्किल करून टाकले. 2 दिवस झाले आम्ही चुपचाप बसलोय ते. हा आणि तुम्ही माझी संशय घेताय का मी कोण लागून गेली म्हणून. एवढं नाही म्हणत तरी राहते काय तर काय. तुम्हाला काय सोक्ष करायचं की मी त्याला मारू. बरं मारू मी. हा, त्याला भाडं दिलं भाडं आपला काच कामून. म्हणजे तुमचं म्हणणं काय, भाडे दिलं तर त्याचा डोळा राहू द्या घर मालकीनीवर, असं तुमचं म्हणणं आहे का. तर कायला डोळा मार करतो. तुम्हाला काय करायचं की नाही पहिले मला नीट सांगा. तुम्हाला त्याचं काय करायचं की नाही मला सांगा पहिले. हां एक काम करूया आपण ना, ते काजल वहिनीला पण जाऊन भेटून येऊया. ते पण तुम्हाला सांगतील खरी हकीकत काय आहे ते. पण तुम्ही आज सोक्षमोक्ष लावाच या माणसाचा, समजलं ना. नाही तर मी आहे ना त्याला मारेल, समजलं. पण तसं काय वाटत नाही मला. अहो असं काय करताय. चला तुम्ही काजल वहिनीकडे चला. चला काजल वहिनीकडे. हा काय नाही म्हणजे आली बाई बरं उठ. काय गडबड चालले तुमच्या बायकोच्या तोंडूनच ऐका आता. थांबा हा मारा. हो या बायला काम नाही काम. यायला याला बसती जागा उतर सुटली. काय आलं पचा ना काय घरची घरी. जाऊ दे, माझं तर डोकं फिरलं आता. तुमच्या बायकोलाच विचारा. ए काजल इकडे 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 अशी इकडे ये, अशी इकडे ये. हा नाही बघा तुम्हीच बघा. हा बघा बघा त्या. हे बघ ना बा, यांना आहे ना माझ्यावरती विश्वास नाहीये. सांग आता तुझ्या तोंडून काय ते. तेव्हा तेव्हा कसे करता या म्हणताय. कुठे तिकडे पाहू राहिलं. अहो तुम्हाला का विश्वास नाही आमच्यावरती. तेव्हा ती झाडायला आली का तो असं असं करतो, असं असं करतो. मी आली बाहेर कपड्यावर घाला का असं असं करतो. पाणी भरायला गेलो का असं म्हणजे असं हे असं झाल्यापासून असं. आहे ना, त्याच्या 2-3 दिवसानंतर चालू झालं. गरीब माणूस वाटतं मला तर. लय गरीब आहे. अहो 2 दिवस झाले, तुम्हाला का कळत नाही. आम्हाला घरातून बोलत सुद्धा नाही. बरं निघायला मुश्किल त्या झालंय. दिवशी ना रूमवर आला ना ते मला चहा प्यायचं उठून दिलं नाही त्याला. हा ना तो म्हणा पाहुणे आपलाही ना कोणला त्रास नाही म्हणून. तिची मंडळी काय दिसा ना झोपला वाटतं बसल्या बसल्या झोप गेला. अहो झोपलेलं नाही तर खोटं होय ना काय टेन्शन मध्ये हा, टेन्शन करतंय ना. टेन्शन मध्ये. तुम्हीच चला ना, तुम्हाला काय बायकोची काही गरज आहे की काय नाही? करती? त्याला जाऊन विचारा. बघ कसं करतोय. बघितलं आता बघितलं. बरं जाऊ दे. अरे बाबा बघा, त्याने आता इशारा केला. तुम्ही काय त्याचे पाय तू झोपेल तुम्ही पाहतो असं आता म्हणजे आमचे कामधंदे नाही करायचं. सामा त्या बिचाराने ना बाडाई बी दिलं आणि आडवा दिली. 4 महिन्यात आडवा देऊन टाकला आधी. तेव्हा कस काय हाक लाव लोक आपल्याला नाव ठेवतील. मग आता हे जे असे चाळे चालले ते चांगली गोष्ट आहे का. अहो तुम्हाला कळत कसं नाही, तो बाबा असा करतो वेड्यासारखा असं असं. मग नाही अहो पण मी खोटं बोलेल, तुमची बायको तुम्ही हिच्यात विश्वास ठेवत नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. याडा म्हणावं त्या घरातून आपल्या घरात आला असता. बघा झोपेल का. बघा बघा बघा. बघ कसं बघतोय. बघितलं का. आपल्या घरात आला असता. अरे तुम्ही चला ना या, काय असं करताय. तर मला पाहू. पण मला एक सांगा, तू तिथून आला का जागा सोडली तिने. अहो जागा नाही सोडित, पण मग कशा खाना गुन्हा करतोय तो. हा काय काम म्हणे बाई. तुम्ही नका भाऊ आम्ही पाहत राहत होता. मला खरं काय खोटं काय पाहतो.
झपेल आहे गरीब माणूस आहे. आता आपल्या आपल्या गप्पा चालू करा बाबा तुम्ही लक्ष राहू द्या. बरं जाऊ दे. आता तुम्ही आपल्याकडे बघा बघा तो कसा उठतो काही बी बोलून राहिले या येड्याने काही बी बोला. हा आपले नवरे गेलेत आता तर आता ना आपण नाही का चल बाहेर आपण कपडे वाळत घालायला जाऊया है ना काय ग तुला काय वाटतंय हो ना उठला बघ उठला हा मी इथे जाते आता बघा हा बघितलं बघितलं आता बघितलं खरंच खोली हा बघितलं आता कसं मला त्यांनी खुणवलं हा थांबा थांबा हा बघितलं आता रिकाम्या ना का काय रे नालाय का हा हा लय त्याची मान आहे ना मानच त्याची मोडून टाका काय बाबूराव हो बाबूराव कोण आहे कोण नाटक करतो नाटक करतो नाटक करतो काय झालं त्याची रेटो रेटो नाही 2 मिनिट थांब तू इकडे बाई नाही मार नका थांबा नाही रेटो दे मला रेटो दे आपण भारी करू ठेवलं तेव्हा बाबूराव काय झालं कुठं उभं राहिलं तू आता नाही कबूल आण थांब मार नका मारा 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 हा आम्हाला मारा मारा ऐकून घे नका मारू आमच्या बायका त्या करते का आमच्या बायका त्या करतो आणि कपडे वाजवून असं डोळे करतो हा आणि सारखं असं करतो असं आतमध्ये हा माझी बायको त्या करतो तुला हा. तुम्हाला ते बाटी उचलून जाऊन जाऊ तुमच्या हा काय साईज करायला सांगितली अशी मांडायची म्हणून ते तसं करता मांडलं. काही दिसत नाही दिसत नाही दिसत नाही चांगलं दिसत होतं. लय मारलं का पण सांगायचं ना मग पहिले आता कोण सांगणार आहे तुम्ही विचारलं का त्याला काय बाई जवळचं दिसत नाही का लांबचं दिसत नाहीये मला 3 फुटाच्या पुढे दिसत नाही म्हणजे दिसतं फक्त 3 फुटा बरं 3 फूट दिसते का नाही, का सापाच्या आवलं दिसते का साप आहेत का दिसते याला आणि ही एवढं लांब सारखी दिसतंय? एक मिनिट एवढं लांब दिसतंय नाही नाही ही 3 फुटला कमी हे सारखी मानबीन हलवत होतं ते काय हलवत होते डॉक्टर एक्सरसाइज करायला या अशी अशी मग ही 2च एक्सरसाइज बरी करायला सांगितली तुम्हाला डॉक्टरांनी म्हणजे कसं असं असं ना असं असं डॉक्टरने सांगितलं दादा त्याला. हा. बाबाचे शिर आउट होईल डॉक्टर म्हणे असं करे जा असं करे जा असं करे. पैसे तरी म्हणतो तरी मी नको मारू गरीब दिसते याव त्याच्यामुळे मारले तिला त्याला मारले मी आणि डोळ्यांचा काय प्रॉब्लेम आहे डोळ्यांनी आम्हाला डोळे पण मारत होते नाही नाही ते पापलं जरी कमी जास्त करायला सांगितलं डॉक्टरने. चल. असंच करायला आले का उघड दाखवायला आले ना हा व्यायाम आहे तो व्यायाम याव तर सैनी पाहिजे गरीबाला मारायची बळी आली आता तुम्ही विचारलं का आम्हाला पहिले मारून घेतलं मग विचारलं अहो ताई पण आम्ही जेव्हा काही काम करायचो तेव्हा त्याचे जास्त चालू असतात असे इशारे पाशारे नाही नाही तुमचं काहीतरी गैरसमज बरं झालाय. वहिनी मी तर आंधळा आहे काय ते म्हणते 3 फुटापर्यंत दिसतं म्हणे हा 3 फुटाच्या आत दिसतं म्हणजे इकडं असं दिसत मी इथेच आहे, इथेच आहे. हाय 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 कवटळू नका 3 फूट दिसती वाटतं हा 3 फुटाला बायको दिसते का बरोबर मग काय वहिनी मग तुम्ही 3 फुटाच्या आत राहता का? आवाजावरून हा ना अगं पण 3 फुटावर दिसणार आहे ना बायको जवळच दिसेल ना ना बरं आता आम्ही दिसतो का हे आमच्या बायका दिसू राहिल्या का हा आता दिसते तुम्ही हा ना मी दिसतो का हा हा ना कम्प्लीट आहे का आता कम्प्लीट आहे हा ना बाय चांगला दिसत असेल आता बरं दिसते हा ना आणि ऐका त्याला म्हणावं थोबाड तिकडे करून बसू नको इकडे थोबाड करून बस अहो ताई मीच बसवलं होतं. खालती तोंड करून बसायचं खालती तोंड करून बसायचं हा वरती तोंड नाही करायचं मला नाही इकडं देव आहे ना हा. मग देवा का दर्शन करावं अरे बरोबर आहे रे बरोबर आहे नको नको लागतं का दर्शन करत राहतो तुम्ही आहे ना- भाविक आहे. हे बघा तुम्ही आहे ना तोंड इकडे करून बसा नाही तर आम्हाला तोंड इकडचं तिकडे फिरवा ए बाय विकाय तो वहिनी तुम्ही गप्प बसा ऐका ऐका तुमचं काहीतरी गैरसमज होऊ राहिला असं काहीच नाहीये डॉक्टरांनी जे सांगितलंय ते करतायत ते तुमचं काय काय समजून सांगा साम आहे ये एखादी इथे आणून बसव देव काय देव म्हणत होती तुला तू ऐकूनच घेत नाही. एक काम करायचं का तुळशी इकडे करून दे. हा तुळस इकडे उचलून घेऊ एक काम करा ना त्या बाय, बघितलं आज करत होता का? आता तर मी आता तर एक्सरसाइज नका करू आता करू नका आता थांबा थोडे थांबा आता बरं टायमाचं करेल नाही ना मग परत हिसर पडून जातो आज मी राऊंड राऊंड करतो बा ऐका ना मी काय बोलते इथे एक भिंत टाकून द्या
भिंत टाकून द्या चालेल चालेल हा चल अरे नाही पण मी म्हणतो काय करायचं मी तुलाच इकडे उचलून या तू बाय. बाय काय विचारा हा साहेब त्याला 3 फुट इकडे दिसत नाही कसा करता पा हा मग एक्सरसाइज एक्सरसाइज चल चला तुम्ही चला काय बरं मी काय आणतो लय लागलं ना नाही नाही तिकडे नाही इकडे इकडे. कुठं झाला आता इकडे करा. 2 फुटावर घर दिसेना का चल आपण चालेल चल हा. हो काय काय नेमकं काय वानगडे 3 फुटावरचं दिसतं हे तर मी कशात पहिल्यांदाच ऐकते हा 3 नाही. फुटावर दिसतं लय मारलं रे येड्यावानी. मला काहीतरी पाठवा काहीतरी पाठवा नाही कसं असतं खरंच आंधळ हा का आंधळ काय देतो काय बरं जाऊ तुम्हाला काय वाटतं बरं खरं काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मला नाही वाटत ते आंधळे आता आता काय बोलू आता त्याला एवढं मारत असताना पण त्यांनी प्रतिकार नाही केला तर असं नाही ऐकू घे त्याला मी एवढं मारलं ना त्याला दिसत त्याला हातरी धरला असता हा पण त्याला काहीच नाही केलं उभं विरोधच नाही राहिलं. केला ना हा? विरोधच नाही बरं जाऊ द्यात आपण त्याला लय मार खाल्लाय चला जेवायला चला घरी चला चला ना चला हो. चला केला बा. बाई राणी बिचाऱ्याला मारवा आपण खायचं भाकरी त्यांना तुम्ही खाऊ पण लय त्याला हाणला नाही काय मग आता काय- ये, काय- कुत्र्यासारखा. का हो, लय मारलं का तुम्हाला? मारलं रे लय मारलं ना लय मारलं तुम्हाला असंच मारलं पाहिजे तुम्ही माहितीये का जिथं नाही तिथं काही ना काही गाठोळं करताच बरं झालं मी तिथं आले नाही तर तुम्हाला ठेसला असता अजून मिरची तू सारखं. जर नसते आले ना मग लय आणलं असतं का हा पहिले तिथं भाड्याने रूम केली होती तिथं हाच तुमचा रोंबा इथं आलो इथं हाच रोंबा तुमचा कुठे राहायचं तुम्ही काही स्टेट कमवून ठेवून दिली पण कामासाठी आता ती सवय लागली मला काय खायची सवय लागली हे अशी करायची तुमच्या चालू बोर्डात हात घालू का हा नाही ते एक काम करते बोर्डाची जी वायर असते ना तुमच्या हातामध्ये देते ते नको, डोकं नको. बित्त्यात होईल डोक्यातले केस बित्त्यात होतील तुमच्या नको नको मग? मला का मारून टाकायची का मारून टाकी ती काय मग ही चाळे सुधरा ना जरा मी काय केलं तरी सांग बरं काय करत होती माना हलवायची डोळे दाखवायची पण ते असं करीत होतं असं तुमच्या बायकोला केलं कोण असं की मग चालेल कसं काय करून देईल मी कसं काय करू देईल मग त्याचे नवरे करू देतील का तुम्हाला काही पण पण त्याच्या नवऱ्याला लय आणलं ग चांगलं ठेसायला पाहिजे होतं चांगलं चटणी करायला पाहिजे होती तुमची कुठेच जगू देत नाही तुम्ही नाही तर मग हा रूम नको आता आपल्याला दुसरा रूम पाहू आणि आपण मग तिथं जर तुम्ही डबल तफस केलं तर नाही, मग काय तिला तिला नाही करायचं करणार आता असं नाही नाही करणार मग इथंच करू नका ना आता त्याने सांगितलं तुम्ही आंधळे म्हणून आज पण त्याला विश्वास नाही पटू राहिला मग कस विश्वास त्या बायाला एक काम करते तुम्हाला डबल आता कोणाकडून 500-600 रुपये घेते तुम्हाला चष्मा आणते तुमचंच करत राहते मी नवर दिवस सजवत राहते हा कुणी कुणी रताळ केलं का ना मी नशिबामध्ये पडलंय हा जिथे जाऊ तिथं मला खालीच पाहिजे आणत जिथे जायचं तिथं लपवायचंच एवढा लगेच हिरा भेटलाय मला आता बोलता का काही पण मला दिसत आहे ना हा मला दिसत आहे दिसत नाही कमी दिसतंय काय मग काय चष्मा आणून देऊ का डबल चांगलं दिसायला मग तर हाताने बायावाला सांग तुम्ही या 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 चष्म्यातून दिसत का बाहेर हा नाही दिसत चष्मा लावते ना तुम्हाला मग मला काही नाही करता येणार नको म्हणजे ही खोड मोडायचीच नाही का मोडायची मग आता नाही- कशी मोडणार आहे मग आता नाही कशी करायचं मोडणार आहे आता कोणाकच नाही पाहणार आणि जर पाहिलं तर नाही ते डोळ्याच कापून घेईन मी तुमचे हा. डोळ्याचे हे बुबडं ओढून घेईन हा लय बाई टाकले मी तुम्हाला हा ना हा काय हा ना आता एक बी कंप्लेंट नाही आली पाहिजे बरं का मी आता घराच्या बाहेर नाही निघणार मग घरात काय करणार हा घुमू तो कोण करणार आहे घरातच तुमचा? बसल आणि कोण करणार आहे ते ते करतील ना त्याला सांगायचं ना मग आपण इथं रूम भाड्याने घेतली का मग त्याला आपण माझं मला घेतले पण त्याला माझं मानावर बाहेर बसत जाईल पण तुम्ही मग मध्ये बसल्या मानावर त्याच्या आगवत कोण काढे म्हणायचं मग त्याला तुम्ही तुम्ही सुधरा ना हो बाकीचं काय करायचंय मी तुम्हाला सुधारलोच आहे, आता मला काय झालंय काय करा बाई जिथं गेलं तिथं पहिले बी तिथं तसंच इथं असंच बरं आता जाऊ तुम्ही- दे, जाऊ दे, मी बसून राहतो घरातच तुझा तुझा कामधंदा पाय हा मी निघणार आहे ना बाहेर निघायचंच नाही बाहेर काय लागते मला सांगा जा मी तुम्ही दरवाजा लावून घेतो हा हा चालते जाय मग हा जाय बाई तर आले माणसानं